शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचा हा लोगो केवळ एक चिन्ह नसून तो निसर्ग, शेती आणि मानवी जीवन यांच्यातील संतुलनाचे एक जिवंत दर्शन आहे. चला समजून घेऊया या लोगो मधील प्रत्येक भागाचा सखोल अर्थ. मध्यवर्ती भाग. केंद्रस्थानी निसर्ग. लोगोच्या अगदी केंद्रस्थानी पिवळ्या वर्तुळात एक छोटेसे रोप दिसत आहे, ज्याला मजबूत मुळे आहेत. हे रोप जीवनाचे मूळ आणि शेतीचे प्रतीक आहे. त्यातील पिवळा रंग चैतन्य आणि ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतो. 6 पाकळ्या. शेतीची 6 अंगे. केंद्राभोवती असलेल्या 6 पाकळ्या शेतीच्या विविध पैलूंना गुंफतात. 1. केशरी पाकळी. यात एक ध्यानस्थ मानवी आकृती आहे. हे मानवी आरोग्य, मनशांती आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या आध्यात्मिक नात्याचे प्रतीक आहे. शाश्वत शेती केवळ अन्नासाठी नाही, तर ती निरोगी जीवनासाठी आहे. 2. लाल पाकळी. ही पाकळी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करते. भारतीय शेतीत गायींचे असलेले अढळ स्थान आणि शेतीपूरक व्यवसायातून मिळणारा आर्थिक आधार यात दिसून येतो. 3. हिरवी पाकळी. ही पाकळी सकस आहार, उत्पादकता आणि शेतीतील जैवविविधतेचे प्रतीक आहे. 4. पिवळसर हिरवी पाकळी. यात दाखवलेला ड्रम हे सुचवतो की शेतातच नैसर्गिक घटकांपासून खते आणि औषधे तयार करून आपण विषमुक्त शेती करू शकतो. 5. निळी पाकळी. गॅस सिलेंडरवर पानाचे चिन्ह असलेली ही पाकळी शेतातील कचऱ्यापासून तयार होणारे प्रदूषणमुक्त इंधन म्हणजेच बायोगॅसचे प्रतीक आहे. 6. तपकिरी पाकळी. सोलर पॅनलचा हा भाग अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देतो. रंगसंगती आणि नाव. लोगो मधील विविध रंग निसर्गातील पंचमहाभूते दर्शवतात. खाली निळ्या रंगात शाश्वत आणि हिरव्या रंगात फार्मिंग फाउंडेशन असे लिहिले आहे. शाश्वत म्हणजे जे काळाच्या ओघात टिकणारे आहे आणि निसर्गाची हानी न करता प्रगती साधणारे आहे.